मित्रांनो, तुम्हाला माहितीये तुम्ही तुमच्यावर तुमचा जासूस फिरताय आणि तो तुमच्यावरती नजर ठेवू नये. हो मित्रांनो, तुम्ही कुठे जाता, किती वाजता जाता, कोणत्या गाडीने जाता, कोणत्या रोडने जाता, तिथं किती वेळ थांबले, तिथून कुठे गेले, हे सर्व रेकॉर्ड होत आहे. आणि ते आजपासून रेकॉर्ड होत नाही, जेव्हापासून तुम्ही स्मार्टफोन वापरताय तेव्हापासून तुमचं पूर्ण डेली रुटीन तिथं रेकॉर्ड होत आहे. क्या क्या बात कर रहे हैं? मी बोलतोय मोबाईलमध्ये प्रेझेंट असलेल्या एक ऍप विषयी, ज्याचं नाव आहे गुगल मॅप. इथे पूर्ण तुमचं डेली रुटीन रेकॉर्ड होतंय आणि हे रेकॉर्ड तुमच्या पार्टनरला किंवा तुमच्या पॅरेंटला माहिती पडलं तर काय होईल? गुड क्वेश्चन. यू आर अ गुड क्वेश्चन. पण डोंट वरी, आज मी सांगणार आहे हा रेकॉर्ड डिलीट कसा करायचा आणि ही सेटिंग कशी ऑफ करायची. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार. पण त्या अगोदर जर हा व्हिडिओ तुम्ही युट्यूबवर बघत असाल तर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक किंवा अदर प्लॅटफॉर्म बघत असाल तर फॉलो करायला बिलकुल नका विसरू, कारण की अशा प्रकारच्या इन्फॉर्मेटिव्ह आणि युनिक टिप्स मी नेहमी पोस्ट करत असतो. सिम्पली गुगल मॅप ओपन करायचं आहे, आपली प्रोफाईल ओपन करायची आहे, त्यानंतर युअर टाइमलाईन याला ओपन करायचं आहे. त्यानंतर इथं तुम्हाला टुडे हे विजिबल होईल. आज दिवसभरात तुम्ही काय काय केलेलं आहे, कुठे कुठे गेलेले आहे, हे पूर्ण इथं रेकॉर्ड होत आहे. टुडेवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला तुमच्या महिन्याचं पूर्ण रेकॉर्ड दिसेल. आता तुम्ही इथे बघू शकता 18 आणि 19 तारखेला मी माझं गुगल मॅप ऑफ केलं होतं, माझी टाइमलाईन ऑफ केली होती, त्यासाठी तो डेटा इथं विजिबल होणार नाही. तेच मी 17 तारखेपर्यंत गेलो होतो. 17 तारखेला मी कुठे गेलो होतो, कसा गेलो होतो, किती वाजता गेलो होतो, विथ टायमिंग इथं सर्व विजिबल होत आहे. आता हे डिलीट कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि ही सेटिंग कशी ऑफ करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. 3 लाईन वरती क्लिक करायचंय, लोकेशन आणि प्रायव्हसी सेटिंग याला ओपन करायचंय. त्यानंतर इथं तुम्हाला विजिबल होतं टाइमलाईन ऑन, डिलीट ऑल टाइमलाईन, डिलीट रेंज ऑफ टाइमलाईन आणि ऑटो डिलीट टाइमलाईन. आता तुम्हाला पूर्ण टाइमलाईन, पूर्ण रेकॉर्ड डिलीट करायचा आहे तर डायरेक्टली डिलीट ऑल करा. त्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर डेट पासून तर डेट पर्यंत डिलीट करायचंय ते तुम्ही करू शकता, किंवा ऑटो टाइमलाईन डिलीट करायचंय बाय डिफॉल्ट होईल ते करायचंय तुम्ही करू शकता. त्यानंतर तुम्ही टाइमलाईन वरती क्लिक करा. तुमच्याकडे 2 किंवा 3 ईमेल आयडी असेल तर कोणत्या ईमेल आयडी वरती तुम्ही जास्त असतात तो ईमेल आयडी ओपन करायचा आहे आणि त्याची टाइमलाईन ऑफ करायची आहे. खाली स्क्रोल करायचंय, टर्न ऑफ याच्यावरती क्लिक करायचंय. गॉट इट. बॅक करायचंय. तुमची टाइमलाईन ऑफ झालेली आहे. तर अशा प्रकारे गुगल मॅप मध्ये जाऊन युअर टाइमलाईन ही सेटिंग ऑफ केल्यानंतर आणि तिथे असलेला डेटा पूर्णपणे डिलीट केल्यानंतर तुमचं डेली रुटीन तिथून इरेज होऊन जाईल आणि सेव्ह पण होणार नाही. अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी फॉलो फॉर मोर. थँक्स फॉर वॉचिंग. भगवान कसम, क्या प्रोग्राम दिखा दिया तूने. सच कहूं, जिंदगी में 2 बार खुश हुआ हूं. एक दिन जब देश को आजादी मिली थी और एक दिन आज